नमस्कार, मी कांचन. तर बेसिकली तुम्ही आमच्या 6वीच्या बॅचसाठी ॲडमिशन घेतलं नसेल तर पहिलं जाऊन तुम्ही ॲडमिशन घ्या. 9011555664 या नंबरवरती तुम्ही कॉल करून सीट बुक करू शकता. तर असं आहे की आता आम्ही आज तुम्हाला मेहंदी कशी भिजवायची हे सांगणार आहोत. याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करणार आहोत स्टेप बाय स्टेप. मेहंदी चांगली भिजवता आलीच पाहिजे. जर ती चांगली भिजवली तरच फिनिशिंग येते, तरच फोटो चांगले येतात. जेव्हा तुम्ही आमचे फोटो बघता तर तुम्हाला नेहमी एक प्रश्न पडतो की मेहंदी तुमचे फोटो एवढे छान का येतात. त्याचं पहिलं रिझन आहे की आम्ही मेहंदी खूप छान भिजवतो. तर ती स्टेप बाय स्टेप प्रोसिजर जी आहे ती आज तुम्हाला एक्सप्लेन केली जाईल. त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला एकतर काचेचं बाउल घ्या किंवा तुम्ही एक प्लास्टिकचा बाउल घ्या, पण तुम्ही स्टीलचं बाउल नका घेऊ. स्टीलचं बाउल न घेण्याचं रिझन हे आहे की त्याच्यामध्ये आजूबाजूला मेहंदी लागली तर ती सुकते आणि जेव्हा फेटतो त्यात ती सुकलेली मेहंदी पडली की मग ती मेहंदी खराब होते. म्हणून स्टीलचा बाउल हे नाही पाहिजे. स्पॅच्युला हवा, सेलोटेपची मशीन हवी, सगळे प्रोडक्ट हवेत. इव्हन साखर हे पण खूप महत्वाचा रोल करतो. साखर डीमार्ट मधली जाड न घेता जर तुम्ही छानशी बारीकशी घेतली तर त्याचा फरक खूप चांगला पडतो. तर आणि आता हे सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे आमचं ऑइल. या ऑइलमध्ये बऱ्याचशाच गोष्टी आहेत जसं की निलगिरी, सफेद लवंग, लव्हेंडर. घरात बनवत नाही आम्ही, ना चायनावरून येते, हे आम्ही मागवतो सोजत राजस्थानवरून. सगळे प्रोडक्ट आम्ही मिक्स केलेले आहेत. आमचं ऑइल कुठूनही चायना इकडून तिकडून येत नाही, म्हणून त्याची प्राइस पण वाढणार नाहीये आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ते विकत घेऊ शकता. मेहंदी पावडर. आता मेहंदी पावडरचं काय असतं मी तुम्हाला सांगते. एक मेहंदी पावडरमध्ये कचरा कधी येतो तर तो कचरा येताना एक प्रॉब्लेम हा असतो जेव्हा ती मशीनमध्ये फेटली जाते ना, तर तेव्हा जेव्हा ती मशीनमध्ये ड्रिल होत असते तेव्हा एखादी त्याची शीर त्याच्यामध्ये जर राहिली गेली तर तो कचरा निर्माण होतो. त्यामुळे त्याच्यामध्ये ती खराब मेहंदी पावडर आहे असं होत नाही. जर मेहंदीचं सालाची शीर त्याच्यामध्ये गेली आणि त्याचे तुकडे 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 होऊन जर त्या पॅकेटमध्ये आले तरच हे चुकीचं असतं. तर याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, ही पावडर फेकून देण्यापेक्षा ती स्टॉकिंग्स करा, 2 वेळा स्टॉकिंग्स करा आणि प्रॅक्टिससाठी वापरा. प्रोडक्ट फेकून का द्यायचे. हे स्टॉकिंग्स तुम्हाला बाजारात कुठेही मिळू शकतात, नॉर्मल शॉपमध्ये जाऊन, और तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती किंवा आम्हालाही मेसेज केलं तरी आम्ही तुम्हाला ते स्टॉकिंग्स पाठवू शकतो. त्याच्याचबरोबर एक आहेत हे पेपर. हे पेपरचा रोल खूप मोठा येतो याच्यामध्ये. हे पेपर एवढेच पातळ पाहिजेत, एवढेच चांगल्या क्वालिटीचे पाहिजेत. तसे जर असतील ना तर कोण अगदी छान होतो पेन्सिलीसारखा, आणि पेन्सिलीसारखा कोण केला तरच फिनिशिंग येऊ शकते. याच्या पुढे आता आपण तुम्हाला दाखवणार आहोत मेहंदी कशी भिजवायची. मेहंदी कशी भिजवायची हे तुम्हाला अर्पणा एक्सप्लेन करेलच आत्ता थोड्या वेळात. तर मेहंदी आपल्याला कशी भिजवायची आहे ते बघायचं आहे. त्यासाठी तुम्हाला असा स्पून घ्यायचा आहे आणि स्पूनमध्ये एवढीच मेहंदी घ्यायची आहे आपली. एवढीच मेहंदी, खूप भरायचं नाही आहे, एकदम म्हणजे असा डोम नाही तयार झाला पाहिजे. एवढी 1 2 3. तुम्हाला हवी तेवढी मेहंदी तुम्ही भिजवू शकता. आपण जी टेबल स्पूनला हाफ टेबल स्पून शुगर घेतो ती त्यात अशी टाकायची आणि थोडं थोडं पाणी घेऊन ती मेहंदी, एकदम पाणी नाही टाकायचं आहे, एकदम थोडं थोडं टाकायचं, नाहीतर मेहंदी पातळ होऊ शकते. हळूहळू पाणी टाकायचं एकदम. जेवढी मेहंदी स्मूथ भिजेल तेवढं फिनिशिंग चांगली येते. म्हणून मेहंदी भिजवताना एकदम हळू मेहंदी भिजवायची. एक थिक पेस्ट तयार करायचा आपल्याला मेहंदीचा. एकदम थिक असा घट्ट झाला पाहिजे तो पेस्ट. हे बघा, असा एवढा असा घट्ट करायचा, कारण आपल्याला ऑइल टाकायचं आहे. खूप पातळ नाही करायचं.
आता आपण यात ऑइल टाकू. कट करू. हे आपलं ब्रायडल ऑइल आहे आणि स्टेन खूप चांगला येतो. तर हे आपल्याला तीन स्पून मेहंदीला 1-2.5 स्पून ऑइल टाकायचं आहे. ज्या स्पूननी तुम्ही मेहंदी घेतली त्या स्पूननी तुम्हाला ऑइल घ्यायचं आहे. ओके. आणि त्याला आता छान मिक्स करायचं. पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे ते. आपण का आधी थिक पेस्ट केली, ऑइल टाकल्यानंतर ते अजून मेहंदी पातळ होते थोडी, म्हणून आधी जेव्हा आपण पाण्याने मेहंदी भिजवतो तेव्हा थोडी थिक करायची. आता तुम्हाला हवं तर थोडं थोडं पाणी टाकून थोडासा अजून फेटायची मेहंदी. खूप पातळ नाही करायची आधीच, कारण ती सेकंड डेला शुगर असल्यामुळे ती अजून थोडंसं पाणी सोडते मेहंदीला. दुसऱ्या दिवशी जेव्हा नेक्स्ट डेला जेव्हा आपण परत मेहंदी फेटायला घेतो तेव्हा बघायचं की किती थिक झाली आहे, किती पातळ आहे, आणि तसं थोडं थोडं पाणी टाकून एक आपल्याला हवं तेवढी ती पातळ करता येईल. आत्ता तरी असंच ठेवायचं आहे. ओके. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं वरून, असं शिंपडायचं आहे म्हणजे एकदम थोडंसं, आणि असं करून ठेवून, आणि हे असंच पेस्ट करून त्याला झाकून ठेवायचं आहे. आणि नेक्स्ट डेला परत फेटून आपल्याला भरायचं आहे.